आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पेटलेल्या दंगलीची। काल पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। नागपूरच्या महाल परिसरात 2 गटात मोठा हिंसाचार झाला। गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक झाली। यामध्ये काही पोलीसही जखमी झालेत। पोलिसांकडून सध्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेले आहे। हिंसाचार करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। नागपूरच्या महाल परिसरात सगळी घटना घडली आहे। इमारतींवरनं यावेळेला दंगेखोरांनी दगडफेकही केली आहे। नागपूरच्या महाल परिसरात रात्री 9:15च्या सुमारास हा वाद सुरू झाला। सध्या परिसरात तणावपूर्ण अशी शांतता आहे। एनडीटीव्ही मराठीच्या वतीनेही शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। एकीकडे रात्री 9:15च्या सुमारास तणावाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे। मात्र दुसरीकडे पोलिसांना मात्र या दंगेखोरांची धरपकड करावी लागली आणि लाठीचा प्रसादही द्यावा लागलाय। दुसरीकडे पोलिसांवर हल्ला चढवण्याची सुद्धा मजल अनेक हल्लेखोरांची गेलेली दिसलीये। तर सध्या महाल परिसरामध्ये शांतता आहे, मात्र ती तणावपूर्ण स्वरूपाची आहे। पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये नियंत्रण मिळवलेलं आहे। जिथे गरज भासेल तिथे लाठीनं प्रसाद देण्याचं काम हे पोलिसांना करावं लागलंय। काही ठिकाणी इमारतींवरून दगडफेक झालेली होती आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करावा लागला। दंगलविरोधी पथक जे आहे ते मात्र तातडीनं इथे दाखल झालं आणि या पथकाकडनं जाळपोळ होत असलेल्या ठिकाणी आणि दंगेखोरांना ताब्यात घेण्याचं कामही करण्यात आलं।